औसा नगर परिषद निवडणुकीची राजकीय तापमानदर वाढताना दिसत आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये यंदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे। गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख हे शहराच्या सत्तेत होते। मात्र प्रभागातील नागरिकांचा आरोप आहे की घरकुल, पाणी, रस्ते, नाली यांसारख्या मूलभूत सुविधांकडे त्यांनी लक्ष दिले नाही। यामुळे आता 2025च्या निवडणुकीत प्रभागातील मतदारांनी सत्ता बदलण्याचा इशारा दिला आहे। बघूया लातूर जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत चलवाड यांची दिलेला हा ग्राउंड रिपोर्ट। औसा नगर परिषद निवडणूक 2025 राजकीय समीकरणांची नव्याने सरळ रेषा आखली जात आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील मतदारांमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांच्याबद्दल नाराजी स्पष्ट दिसत आहे। नागरिक सांगतात, गेल्या 10 वर्षात घरकुल, पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज यापैकी कोणतीही सुविधा आम्हाला मिळाली नाही। त्यामुळे यावेळी सत्तेची किल्ली भाजपाला देण्याचा इरादा मतदारांनी स्पष्टपणे जाहीर केलाय। अर्ज केलाय 10 वेळेस अर्ज केलं तर कोण सुद्धा मनावर घेतली नाही। तर माझ्या लेकराला लागल्यावर अर्ज केलं, पुन्हा अर्ज केलं की तार काढाय कोण राजी झाले नाहीत। 3 वेळेस तार पडलेली आहे घरावर, माझ्या नेमकं मतभरात पडलेला हा तार। आणि पैसे मागाले ते ती नगस आरएस मध्ये गेल्यावर आमच्या लेकराला पैसे मागाले तर आमच्या गरिबानं काय होणार? मी रोज रोजगारी करून खाणार माणसं आहात, आमच्या काय सुद्धा होणार नाही। पुढे का तेवढं तार काले आम्हाला आमच्या घर ते आल्यावर घर बांधतील ना बांधतील। भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार हे यावेळी अफसर शेख यांच्या समोर मोठे आव्हान घेऊन उभे आहेत। या ग्राउंड रिपोर्ट मध्ये नागरिकांनी थेट असा सवालही उपस्थित केलाय की अफसर शेख साहेब 10 वर्षे सत्तेत असताना प्रभाग 11 मध्ये नेमके काय केले? काम तर काय करा नाही तर आता कोणाची केले असते नागर नसते ना ते तर आपल्याला काही माहिती नाही। पण मेन तर आमच्या घरावर तार असल्यामुळे आम्हाला वाटायला लागलंय कमळाला मत देऊ। दुसरं काय तुमचं मत काय? काही नाही, रोड नाही आमच्याकडं, नळ नाही, ते करावं। नगराध्यक्ष कसा असावा? चांगला गोरगरिबाला करायचं। कोणत्या पक्षाचा असावा? आधी तुमचं काय मत? आमचं मत काय नाही बघा, रोड करून देवं, नळ येवं, लाईट येवं, पत्रावर तार काढावं। आम्ही करणार तर कमळाच्या फुलाला करणार। औषधातील मतदार विकास कामांची गुणवत्ता, संभाव्य गुत्तेदारी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाकडे लक्ष वेधत आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार गट, राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यातील लढत अधिकच रोचक बनली आहे। काय आमचं पोरग असं पत्तर घालाय गेलं वरी, ती पत्तर असं घालाय खाली घालाय तर वरी चिटकलं, ते सटमन सुटवून दिलं। ते अजून आम्ही घरावर आतापासून तुम्हाला काय सुविधा वगैरे दिल्या का? नाही, काही सध्या नाही, नळ नाही, रोड नाही, लाईट नाही आमच्या गल्लीला। अजून काय काय तुम्हाला सुविधा नाही? काहीच नाही सुविधा, रोड सध्या नाही आम्हाला। पण आता सध्या नगर परिषदेची निवडणूक चालू आहे, त्या आता येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे, तर तुम्हाला कोण हवा? नगराध्यक्ष कसा असावा? आम्हाला करून देणार असावा। कोणत्या पक्षाचा? अभिमान पवार। तर आपण वार्ड क्रमांक 11 मधील आपण नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। नगराध्यक्ष असावा तर चांगला असावा, काम करणारा असावा, नागरिकांना वेळेवर भेट घेणारा असावा, नागरिकांची जी समस्या आहे जागेवर सॉल्व्ह करणारा असावा, अशा मागण्या या वार्ड क्रमांक मधून 11 मधून होत आहेत। श्रीकांत चलवाड, सिटी न्यूज, लातूर।